नमस्कार मंडळी. सध्या आपली मुंबईची वारी ही 30 दिवसांची सिरीज सुरू आहे आणि या सिरीजमध्ये माझ्यासोबत मुंबईमध्ये काय काय घडलं याबद्दल मी सांगतोय. आजचा दिवस आहे 17वा. तर मित्रांनो, आयुष्यात पैशाच्या बाबतीत दगाफटका झाला की ते पचवणं फार अवघड होऊन बसतं. त्यातही तुमच्याकडे अगोदरच तंगी आणि दुसरीकडे अशा घटना घडल्या की मग तो काळ फार बेकार जातो. मी 25,000 रुपये सोडून दिले, पण त्या पहिल्या रूममेटला मात्र मी नेहमी कोसत होतो. त्यानं असं का केलं असेल असा नेहमी विचार करायचो. ऑफिसच्या कामात असतानाही माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये हेच चालायचं. घरून मला विचारलं जायचं की कसं आहेस. मी सगळं एकदम ओके असल्याचं सांगायचो. 25,000चा झोल सांगून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. आता या सगळ्या झंझटीमधून कसं बाहेर पडायचं याचा विचार माझ्या मनात चालू होता. पैसे तर गेले होते, पण मन मात्र अजूनही ताळ्यावर नव्हतं. मेंटली मी डिस्टर्ब झालो होतो. आता यावर उपाय म्हणून मी ऑफिसच्या कामात स्वतःला जास्त वेळ गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. नव्या रूमवर गेलो की थोडं चांगलं वाटायचं, कारण तिथला नवा रूममेट भारी माणूस होता. दुनियादारीच्या गोष्टी सांगायचा. विशेष म्हणजे माझे 25,000 परत मिळवून देण्यासाठी त्याने त्याच्या परीने प्रयत्न केले होते. त्यामुळे संकटाच्या काळात हा रूममेट सोबतीला असल्यानं थोडा धीर आला होता. या 15 दिवसात माझी नव्या रूममेट सोबत चांगली ओळख झाली होती. तोही गावाकडचा असल्यानं आमचे विचार चांगले जुळून आले. रूमवर आलं की वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायची. पैशाची तंगी तर होतीच, पण नव्या रूममेटला मुंबईत येऊन बरेच दिवस झाले होते, त्यामुळं त्याला शहराची चांगली माहिती होती. मी चालता बोलता मुंबईबद्दल त्याच्याकडून जाणून घ्यायचो. तोही मला उत्स्फूर्तपणे सगळं सांगायचा. ऑफिसचंही कल्चर चांगलं होतं. सहकारी सपोर्ट करणारे असल्यानं मी 25,000ची लूट विसरायला लागलो. आयुष्यात असे प्रसंग घडत असतात असं समजून मी पुढे चालू लागलो. डोक्याचा ताण हळूहळू कमी व्हायला लागला. आता हा ताण मागे पडल्यानंतर मी मुंबईला नव्या नजरेनं पाहायला लागलो. मुंबईमध्ये नेमकं पुढे काय काय झालं हे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला शेअर मारा, लाईक मारा. टाटा, बाय बाय.